पुणे महापालिकेत सुडाचं राजकारण. सुहास टिंगरे यांचा देखील निधी गोठवला आहे. बालवडकरांनंतर राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा निधी गोठवण्यात आलाय. भाजपकडून सुहास टिंगरे यांचा निधी शून्य करण्यात आलाय. सह्याद्रीतील 12 कोटी रुपयांच्या विकास निधीला ब्रेक लागलाय. माझ्यासोबत राजकीय वैर असणं स्वाभाविक, पण माझ्या मतदारांचा काय दोष आहे? टिंगरे यांचा सवाल. जे सहकारी आहेत अमोल बालवडकर यांच्यानंतर आता थेट तुमच्या देखील निधीवरती शून्य करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. काय नेमकं कारण आहे? कारण तर मी स्वतः तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे. आज जी आमची साप्ताहिक स्टँडिंग कमिटीची बैठक असते त्या मीटिंगमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 म्हणजे माझा स्वतःचा जो सह्याद्रीचा जो एक माझा हे निधी होता तो शून्य करण्यामध्ये म्हणजे तो दुसऱ्या प्रभागामध्ये वळवण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधनं प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. खरं तर मी या मताचा आहे, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला जे शिकवले आजपर्यंत ते पुणेकरांच्या हितासाठी वेळ पडली तर तुम्हाला संघर्ष करायचा त्याच्यामध्ये कुठल्या तत्वामध्ये विकासामध्ये कुठलं राजकारण आणायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे संविधान लिहून दिलेलं आहे त्या संविधानामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे. आज माझ्या सहकार्याने जर कुठल्या विषयामध्ये त्यांचं मत मांडलं असेल आणि त्याच्यासाठी त्यांचा तुम्ही निधी जर शून्य केला असेल, त्याच्यानंतर माझ्याही निधी त्या ठिकाणी शून्य करण्यात आला असेल तर मला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागते की अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे, सत्ताधारी आणि विरोधक हे परस्पर पूरक आपले लोकशाहीचे 2 घटक आहेत, त्याच्यामध्ये ना की ते एकमेकाचे शत्रू आहेत. आज जो काही विरोधक म्हणून विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणून माझाही जो निधी या ठिकाणी गोठवण्यात आलेला आहे, खरं तर अटल बिहारी वाजपेयींच्या ज्या विचाराला खऱ्या अर्थानं कुठेतरी केराची टोपली दाखवली आहे असं माझं म्हणणं एकंदरीत आहे. आज माझ्या प्रभागासाठी माझे जे काही नागरिक आहेत ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून गेले 6 महिन्यापूर्वी मला चांगल्या मताने या ठिकाणी महानगरपालिकेचं नेतृत्व करायला पाठवलं होतं, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी जसं महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील यांच्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. त्यामध्ये आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी शिल्पही उभारण्याचा मानस त्या ठिकाणी होता. या सगळ्यांसाठी जे निधीची त्यांनी तरतूद केली होती, आज त्यांचे ह्याच्यामध्ये तुमच्या न्यूजपेपरमध्ये आज त्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आलेले आहेत आणि आज त्यांनी माझा हा निधी खरं तर त्यांनी वर्गीकरण केलेला आहे. तर माझा वैयक्तिक म्हणजे सुहास टिंगरे म्हणून तुमचा माझ्याशी राजकीय वैर नक्की असू शकतो, परंतु त्याच्यामध्ये माझ्या नागरिकांचा, माझ्या मतदारांचा त्यांचा काय दोष आहे? त्यांच्यावरती हा निधी वर्गीकरण शून्य करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय